नाही बाबा, मी तुला सांगितलं ना, शनाया बदलली आहे. तिच्यामध्ये एक असा वेगळाच कॉन्फिडन्स आलाय. आणि मुख्य म्हणजे मी जे तिला करायला सांगतोय ना, त्याच्या विरुद्धच वागते ती. अरे भाई, पण मग ये तो गलत हो गया ना भाई. अरे गलत काय, उलट चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे मला जे हवं तेच करून घेतो ना मी तिच्याकडून. नाही नाही, म्हणजे आता हे बघ, त्या राजवाडे आणि महाडीची ऑफर मी तिला म्हणलं की नको बाबा, आपल्याला काय आपण त्याच्यात पडायला नको. तर ही मला रागवली, म्हणजे अरे तू वेडा आहेस का, तुला कळत नाही का, एवढी चांगली ऑफर आहे. तर असं म्हणून ही स्वतः गेली आहे त्या राजवाडे आणि महाडिकांना भेटायला. ओ अच्छा 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 अच्छा, म्हणजे रबरी बॉल सारखं आपण जेवढ्या जोरात भिंतीवर मारतो तेवढ्याच जोरात टप्पा घेऊन आपल्या अंगावर येतो. सॉलिड आहे, सॉलिड आहे गुरु, सॉलिड आहे. ही आहेत सॉलिड, पण हे राजवाडे आणि महाडिकही काही कमी नाही आहे. कसं झालं ना केड्या, एखाद्या चहा विक्रेत्यानं एखाद्या मोठ्या उद्योजकाला म्हणावं चला आपण टायअप करूया, या टाईपची गोष्ट आहे ते. असू दे रे, कुठे काय जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, आपल्याला त्याने काही फरक पडत नाही. आता आपल्याला काय बघायचंय की शनाया या दोघांना कशी घोळात घेते, आहे की नाही? काय आता देव जाणे, पण एक ऐक बहुधा शनाया आली आहे, मी करतो नंतर तुला. हा ठेव, चल. शनाया अगं काय आहे, तू कुठे गेली होतीस? मी ते राजवाडे आणि महाडिकला भेटायला गेले होते. काय या. तू कशाला त्यांना भेटायला गेलीस शनाया? कुणी सांगितलं होतं हे नसते उद्योग करायला? नसते उद्योग, इट्स बिझनेस. आपल्याला स्टार्ट करायचं ना आता शनाया मसाले. शनाया माझं ऐकशील का? हे बघ, हे महाडिक आणि राजवाडे ना फार बरे नाहीयेत. आणि तुला काय घाई लागली स्वतःची कंपनी सुरू करायची? काय गरज होती यांना भेटायची? गरज काय, मला हवी 300 करोडची कंपनी घ्यारी, आणि ते लोक इतके वाईट नाहीत, कळलं ना? ते मला हेल्प करायला तयार झाले. पण एवढं सगळं करून तुला काय मिळणार आहे? सांगितलं ना, 300 करोडची कंपनी घ्यारी, आणि त्याची मालकीण कोण असणार आहे? मी, शनाया. प्लीज हे असे ना स्वप्न बघू नकोस प्लीज. कॅरी तू गप्प बस हा प्लीज, उगाच आता मला डिमोटिवेट करू नको. अरे आपण सगळे मिळून डिस्ट्रॉय करूया ना गुड फॉर नथिंगला. तू शनाया उगीच ना काहीतरी करायला जातेस. बस आता तू उगाच काहीतरी बोल नकोस, मी आले फ्रेश. शनाया ठीक आहे, मी बसतो गप्प. शेवटी मला जे हवंय तेच मी तुझ्याकडून करून घेणार आहे. एकदा का कंपनी माझ्या ताब्यात येऊ दे, मग दाखवतो माझे खरे रंग. हळू हळू. पाणी हवंय का नेहा? पाणी हवंय का तुला? अप्पा, नेहाला तर खूपच सर्दी खोकला झालाय. बघ ना ग, सर्दी खोकला झालाय आणि त्यामुळे शाळेलाही दांडी. काही हरकत नाही, होईल सर्दी बरी. हे घे. विक्स एकदम रामबाण उपाय. अथर्वला सुद्धा सारखी सर्दी आणि खोकला होत असतो. क्लायमेट बदललं तरी सर्दी खोकला. विक्स वापरलं ना की एकदम रिलीफ मिळतं. हो, पण ह्यात असतं काय? विक्स मध्ये आहे निलगिरी, मेंथॉल आणि कापुराचे आयुर्वेदिक तत्व. हो का? पण मग याने काय होतं? मुलांना नेहमी सर्दी, खोकला, अंगदुखी सारखे आजार अशक्त बनवतात, म्हणून हवं विक्स वेपर. विक्सची ऊब सर्दी खोकल्याच्या 6 लक्षणांपासून मुलांना आराम देते आणि त्यांना शांत झोपही लागते. हो का? नेहा चल, तुला विक्स वेपरोब लावूया. सर, तुम्ही जी बातमी आणली आहे त्याचा मी विचार केला. नाहीतरी आपले 50% हिस्सा गेलेलाच आहे. या सगळ्या गोष्टींमुळे खचून न जाता त्यावर काहीतरी आपण उपाययोजना केली पाहिजे.
काही गोष्टी माझ्या मनात आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर कराव्याशा वाटतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण आपलाही हिस्सा मार्केटमध्ये विकूया किंवा कुठल्या तरी कंपनीशी आपण टायअप करूया. वहिनी टायअप हे काय बोलताय तुम्ही? मग काय करणार? आपण जर टायअप केलं तर दुसरी कंपनी आपल्या मजबुरीचा फायदा घेऊ शकते. राधिका मसाला अख्खाचा अख्खा टेक ओव्हर करून घेणार. पण मग आपण काय करू शकतो? मे आय कम इन? सॉरी, मीटिंग वगैरे चालू आहे का? नंतर येऊ का? नाही नाही, बस ना. काय झालं? काही नाही सौमित्र, मी सगळ्यांना हेच सांगत होते, आपण कंपनीचा उरलेला हिस्सा मार्केटमध्ये विकूया किंवा कुठल्या तरी कंपनीशी टायअप करूया. नाहीतरी महाडिक आणि राजवाडे यांच्या सांगण्यावरनं बाकीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी सुद्धा त्यांचे हिस्से काढून घेतलेत. बरोबर आहे, म्हणजे तुझा डिसिजन करेक्ट आहे. अरे असं कसं करेक्ट आहे? अरे दुसरी कंपनी वेगळे टर्म्स अँड कंडिशन्स नाही लावणार का आपल्या कंपनीवर? आणि अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी आपला गैरफायदा घेऊ शकतो. त्यांच्या टर्म्स कंडिशन आपल्याला जाचक ठरू शकतात. बट मॅम, असं कुणाला अप्रोच करायचं त्याचाच मी विचार करते. दुसऱ्या कुठल्या कंपनीला कशाला अप्रोच व्हायचं? मी घेईन असेल तर तुमचे सगळे शेअर्स. अरे हो वहिनी, हे उत्तम आहे, आपण तसंच करूया. आणि म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये याचं पण खूप मोठं नाव आहे. मी आता माझ्या कंपनीत फोन करतो, सगळ्या लीगल प्रोसिजर्स पूर्ण करून टाकतो. जेनी, तू सगळे पेपर्स तयार ठेवशील? ओके, आता काय तो या प्रश्नाचा निकाल लावून टाकूया. ओके? नाही, नको नको सौमित्र. का? नाही, खरंच नको. आधीच तू इतकं केलंयस आमच्यासाठी, तुझे इतके उपकार आहेत आमच्यावरती. आता नको. एक मिनिट, तू उपकाराची भाषा वगैरे कशाला करतेस? नको सौमित्र, मी सांगते ना. पण का राधा, काय हरकत आहे? माझी सुद्धा एक मोठी कंपनी आहे, मी सपोर्ट करतो ना तुम्हाला. हो वहिनी, तो आय मीन तो बरोबर बोलतोय. नाही नाही, मला नाही वाटत त्याच. मला कळत नाही तू का नको म्हणतेस. राधा, हे सगळे घरचेच आहेत, आपली माणसं आहेत. तुला ह्यांच्या समोर काही बोलायला प्रॉब्लेम आहे का? दुसरं कुठलं दडपण आहे तुझ्यावर? नाही नाही नाही, कोणतंही दडपण नाही, पण आपल्या नात्यामध्ये मला व्यवहार नकोय. नाही, मला अजूनही नाही कळलेलं राधा. म्हणजे उद्या पुढे जाऊन जरी आपण नवरा बायको झालो तरी नवरा बायको काय एकत्र बिझनेस करत नाहीत का? करतात, पण आत्ता नाही. पण का? तुझ्या आणि माझ्या नात्याला कोणतंही पूर्णत्व मिळालेलं नाहीये. अजून तुझ्या आई बाबांशी बोलायचंय. आणि आत्ता ह्या क्षणी तू एवढं मोठं पाऊल माझ्यासोबत उचलावं असं मला वाटत नाही. लोक काय म्हणतील? अरे लोक काय म्हणतील? उडत गेली ना लोक. ते येणार आहेत का मदत करायला राधा? आणि मुळात आपलं नातं काय आहे किंवा आता राधिका मसाल्याचा हा प्रॉब्लेम, याचा एकमेकांशी काय संबंध आहे? तू उगाच काहीतरी हे मुद्दे काढू नकोस प्लीज. सौमित्र, हा आमचा प्रॉब्लेम आहे, तो आम्ही आमच्या लेवलवरती सॉल्व्ह करू. तुझी मदत नकोय. ठीक आहे, ॲज यू विश. मदत लागली तर सांगा मला. वहिनी प्लीज थांबा त्याला. नको आनंद भाऊजी, त्याची समजूत काढेन मी नंतर. ठीक आहे, आता आपण कामाला लागूया. आपण एकतर आपला कंपनीतला हिस्सा विकायचा किंवा कोणाशी तरी टायअप करायचा. काय रे 50दा फोन करतो? तुला सांगितलं ना घरामध्ये शनाई असते, मला नाही उचलतायत फोन. अरे मला काय हाऊस आहे म्हणून फोन करतोय का मी? महत्वाचं काम आहे म्हणून फोन केलाय. हा ठीक आहे, आता उचललाय. बोल बोल, आता काय? त्या कदमचा फोन आला होता मला. काय आता काय बातमी दिली त्याने? ते बातमीचं नंतर सांगतो यार, पण मला जे काही कळलंय ना ते झालं कसं यार? अरे काय झालं सांगशील का? अरे तू मला म्हणाला होतास ना, ती सनाया त्या राजवाडे आणि महाडिकला जाऊन भेटणार आहे, तिथे काहीतरी होणार आहे. त्याचं काय झालं? ते झालं, शनायाचा प्रपोजल त्यांना मान्य आहे. महाडिक आणि हे हेल्प करणार. ते सोड ना, ते कदम काय बोलला ते सांग. हा, अरे तो कदम म्हणाला की राधिका तिचा कंपनीचा पुरलेला 50% हिस्सा विकायला निघाली आहे आणि ती त्याच्यासाठी कुठल्या तरी कंपनीला शोधते, मार्केटमध्ये ती हिस्सा विकते. काय?
अरे तिच्या कंपनीची जर एवढी वाट लागली आहे तर आपण काय या भानगडीत पडतोय यार. ए गुरु, हे सगळं थांबव यार, आपल्याला काही मिळणार नाही. तो राजवाडे आहे ना, उगाच हुलपट्टी देतोय. त्या शनायाला परत बोलव तू. वा 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 वा, मस्त. अरे हसतोयस काय, मी सिरियसली सांगतोय. खड्ड्यात पडणार आहे, खड्ड्यात पडणार आहे. तुझ्या मागे ती शनाया जाणार आणि तिच्या मागे मी जाणार. आपण सगळे 12च्या भावात जाणार. तिला आवर यार तू. ए किडे चिल चिल चिल, शांत हो जरा. मला हेच हवंय, हे असंच व्हायला हवं. राधिकाला मार्केटमध्ये कंपनीचा हिस्सा विकू दे, म्हणजे मग कोणीतरी विकत घेईल. डोंट वरी, आता तू बघ मी काय करतो. चल ठेव फोन. काय करतो? अरे याच्या डोक्यात काय चाललंय काय कळतच नाही यार. तू ब्रेकफास्ट काय करणार आहेस? नाही, माझं एक ऐक ना प्लीज. हे बघ, तू त्या राजवाडे आणि महाडिकांच्या नादी नको लागूस. तू अजून त्याचाच विचार करतोय. सोड ना, जाऊ दे ना, बघू ना आपण काय करायचं ते. हो, कारण आपला याच्यामध्ये काही फायदा नाहीये. कॅरी, फायदा अँड ऑल कम्स लेटर. ओके, आधी डील तर होऊ दे आणि मी बघते ना काय करायचं ते. काय करणार आहेस तू? हे बघ, ती राधिका, तिच्याकडे इतका सिंपल उपाय आहे ना. ती काय करेल, मार्केटमध्ये कंपनीचा हिस्सा विकून टाकेल आणि पैसे येतील तिच्याकडे. झालं. आणि मी तर ऐकलंय की तिच्याकडे एक मोठा इंटरनॅशनल प्रोजेक्ट सुद्धा आता आलाय. हो, ही राधिका काय साधी सुधी नाहीये बरं का. तिच्यासाठी काय, कंपनीचा हिस्सा मार्केटमध्ये विकल्यानंतर कुठली तरी मोठी कंपनी टेक ओव्हर करेल राधिका मसालेला. झालं ना, तुझ्याकडच्या पैशांचा काय उपयोग. आणि हे बघ सनया, मी तुला सांगतो, हे राजवाडे आणि महाडिक आहेत ना, हे असे छोटे मासे आहेत. तुला तर माहिती आहे, ओशन मध्ये मोठे मासे छोट्या माशांना असं खाऊन टाकतात. गॅरी, मग आपण आता काय करायचं? काय मी काय सांगणार तुला, मला काही माहिती नाही. तू तुझं बघ. असं काय बोलतोयस यार, मला हेल्प कर ना गॅरी प्लीज. अरे मी काय सांगू शनाया, प्लीज, मला काही माहिती नाही. तू बघ तुझं. गॅरी, तू मला हेल्प करा, नाही तर तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे. तू शब्द बिब्द काय घेते शनाया? आणि काय सांगणार आहे मी तुला? काय सांगणार आहे की बाबा कंपनीचा हिस्सा तू विकत घे, आणि तू हो मालकीण? आहेत का आपल्याकडे एवढे पैसे आहेत का? असं काय बोलतोयस? आहेत आपल्याकडे केवढे पैसे आहेत गॅरी. एवढ्याच्या पैशाने काय होणार आहे शनाया? काय होणार आहे म्हणजे गॅरी, आपल्याकडे थोडे पैसे आहेत, हा फ्लॅट आहे, प्लस राजवाडी आपल्याला पैसे देत आहेत. आणि आपण दुसऱ्या नावाने घेऊया का हिस्सा? जसं काय राधिकाला कळणारच नाही. हे बघ शनाया, आज ना उद्या जेव्हा त्यांना खरा ओनर कोण आहे ते कळेल ना, तेव्हा ही राधिका तुझा पिच्छा सोडणार नाही. तू माझं ऐक ना, नको ना या कंपनीच्या फंदात पडूस. दे ना, सोडून दे ना. बस, आता तू अजून काही बोलू नकोस. ओके, मी राधिकाची कंपनी टेक ओव्हर करते आणि कशी ते बघ. शनाया, अगं नको शनाया, नको. कर तुला काय करायचं ते कर. शनाया, तुला वाटत असेल हे सगळं करून कंपनीची मालकीण तू होशील, पण खरा मालक तर मी होणार आहे. राधिका, आता तुझा डाऊनफॉल सुरू. बघच काय गेम करतो मी ते. तू अजून इथेच? अच्छा, मी इथे थांबण्यावर पण ऑब्जेक्शन आहे का कोणाचं? रागवलास? आपल्याच माणसांवर रागावतात ना राधा. आता तोही हक्क मला नसेल तर मग निघतो मी. ओके, बाय. ए, थांब. माझ्याशी बोलायला थांबलायस ना? हो, सगळ्यांसमोर तू माझी मदत नाकारलीस हे मला अजिबात आवडलं नाहीये राधा. आणि हे मला तुला बोलून दाखवायचंच होतं, म्हणून थांबलो. अरे पण आता मला बोलू दे ना राधा. आता मी बोलतोय ना, मग का मध्ये बोलतेस तू? मला कळत नाही का सांग? मलाही कळतं आपलं नातं एका जागेवर आहे आणि व्यवहार एका जागेवर, हे मलाही कळतंय. पण राधा, तशीही तुझ्या कंपनीला मदतीची गरज आहे आणि एका बाहेरच्या कंपनीकडे तू मदत मागणार होतीस, त्याऐवजी मी केली तर काय बिघडलंय? आणि तसंही मी माझे पैसे नव्हतो देणार काढून, कंपनीतर्फेच मदत करणार होतो ना तुला. हो, पण मला समजून घे ना तू. समजूनच घेणार ना राधा, दरवेळेला मीच समजून घेतो. आणि मी काय तुला ओळखत नाही का? यामागे सुद्धा तुझे खूप चांगले विचार आहेत हे माहिती आहे आणि त्यावर आक्षेप नाहीच आहे माझा. आत्ता हे तुझे चांगले विचार कामी येणार नाहीयेत, त्याचा काहीही फायदा नाहीये राधा. आत्ता कंपनी वाचवायची गरज आहे, या प्रसंगातून बाहेर पडायची गरज आहे आणि ते जर मी करतोय तर ते का नकोय तुला तेच कळत नाहीये मला. अरे पण मला एकदा प्रयत्न तर करू दे ना. कसले प्रयत्न राधा?
त्यापेक्षा आता माझी मदत घे आणि पुढे जा ना. पुढे खूप काम आहे राधा. आता कंपनी वाचवायची गरज आहे, नाहीतर कंपनीचं खूप मोठं नुकसान होणार आहे. कळतंय का तुला? या सगळ्या चक्रातून तुला बाहेर पडायला हवंय आणि यासाठी मी मदत करतोय, पण तुला नको हे मला पटतच नाही, अजिबात पटत नाही. सौमित्र, आता कसं समजवू याला? हॅलो, हॅलो, मी शनाया बोलते मिस्टर राजवाडे. काय काम आहे? मी जरा बिझी आहे. नाही, असेल तुमच्याकडे काम, पण ते जरा साईडला ठेवा, कारण मला तुमच्याशी बोलायचंय. हे बघ शनाया, मी अत्यंत महत्त्वाच्या कामात बिझी आहे. मला तुझ्याशी गप्पा मारायला वेळ नाहीये. गप्पा मारायला माझ्याकडे पण वेळ नाहीये. ओके, सो तुम्ही पण तुमचं काम साईडला ठेवा. मला तुम्हाला इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन द्यायची आहे आणि ती इन्फॉर्मेशन राधिका मसालेबद्दल आहे. सो डिसाइड. अच्छा, काय इन्फॉर्मेशन आहे? ते मी तुम्हाला भेटून सांगेन. ठीक आहे, मग भेटू आपण. आपण उद्या भेटूया. हो, चालेल. ओके. ओव्हर स्मार्ट राजवाडे. वा 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 शनाया, अगं मला हवं तसंच घडतंय. आगे बढो. गुरुनाथ सुभेदार, तुमचंही अभिनंदन. लवकरच राधिका मसाले तुम्ही टेक ओव्हर करणार. बस आता माझ्या टार्गेटच्या मी अगदी जवळ आहे. फिंगर्स क्रॉस्ड. अरे आलीस, लवकर आली आज. लवकर कुठे बाबा, वेळेवरती तर आले. अरे, पुस्तक वाचायच्या भानगडीमध्ये मला भानच राहिलं नाही. वेळ ये, बस बस बस. नाही बाबा, तुमच्यासाठी चहा मांडू? बस ग, मी मांडतो. बस बस. दमली दिसतेस, मी मांडतो. नाही बाबा, अशी दमले नाहीये, पण विचार करून करून थकले. काय झालंय काय? तुम्हाला तर माहितीच आहे बाबा, काही बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी त्यांचा हिस्सा काढून घेतलाय. त्यामुळे मोठाच प्रश्न निर्माण झालाय. मग आता काय करायचं ठरवलंय? एक तर उरलेला हिस्सा विकायचा किंवा कुठल्या तरी कंपनी बरोबर टायअप करायचं. आम्ही सर्व बाजूंनी प्रयत्न करतोय. प्रत्येक जण आपापले कॉन्टॅक्ट्स वापरतायत. आनंद भाऊजी, पानवलकर सर कामाला लागलेत. सर्व बाजूंनी प्रयत्न चाललेत. राधिका, तुला एक सांगू ग, तुम्ही सगळेजण आपापल्या परीने प्रयत्न करतायत ना, मग निश्चित काहीतरी मार्ग निघेल. हो बरोबर आहे बाबा, पण या सगळ्यामध्ये ना सौमित्र मात्र नाराज झालाय. का? त्याला काय झालं आता? आज तो ऑफिसमध्ये आला होता तेव्हा आमची मीटिंग सुरू होती, म्हणून त्यालाही हा सगळा विषय सांगितला. म्हटलं त्याचा सल्ला घ्यावा. तर त्यांनीच तयारी दाखवली. म्हणाला मीच टायअप करतो तुमच्या कंपनी बरोबर. पण या सगळ्याला मी नकार दिलाय बाबा. नाही, कसं आहे, मला असं वाटतं की आमच्या नात्यामध्ये व्यवहार यायला नको. बाबा, मी बरोबर करते ना? राधिका, तू बरोबर केलंस की चूक मला नाही सांगता यायचं. पण तुला जर मनातून असं वाटत असेल की तुमच्या नात्यामध्ये व्यवहार येऊ नये, तर आय थिंक हा चांगला विचार आहे. हो, पण तो मात्र नाराज झालाय ना. समजावून त्याला, समजेल तो. अगं खूप चांगला माणूस आहे. हो, तसाही त्याचा राग फार काळ टिकत नाही. मी समजावेन त्याला. तू बस, मी चहा म्हणतो. नाही बाबा, अहो खरंच नको. आई कुठे आहेत? अगं ती पोथी वाचते आहे, मलाही चहा घ्यायचा आहे. तू बस ना, मी मांडतो चहा. पण मी मांडते ना. थांबा, तुम्ही बसा. बस म्हटलं ना तुला. कधीतरी बापाचं ऐकावं.
कळलं? बाबा तुम्ही म्हणताय तसंच होऊ दे. कंपनीला कुठून तरी मदत मिळू दे.